नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। एक साधा मराठी तरुण सोशल मीडियावर मीम्स बनवत होता। काही दिवसातच लाखो तरुण त्याच्या मागे उभे राहिले। तर कोण आहे अभिजित दिपके आणि त्याची गोष्ट एवढी का चर्चेत आहे, तर जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये। तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। एक तरुण ज्याचं नाव काही महिन्यांपूर्वी फार कमी लोकांना माहित होतं, पण अचानक सोशल मीडियावर त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली। कोणी म्हटलं हा तरुण युवांचा आवाज आहे, तर कोणी म्हटलं हा फक्त व्हायरल होण्यासाठी आंदोलन करतो। पण नक्की अभिजित दिपके आहे तरी कोण? चला मग आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू। प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ही एका छोट्या स्वप्नातूनच होते। अभिजित दिपके याचाही प्रवास हा महाराष्ट्रातूनच सुरू झाला। त्याच्या कुटुंबाविषयी जर बोलायचं झालं तर तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे। तरुणपणातच त्याला समाज, राजकारण आणि युवकांच्या प्रश्नांमध्ये रस निर्माण झाला होता। डिजिटल माध्यमाची ताकद त्याने पहिलीच ओळखली होती आणि त्याला समजलं की आजच्या काळात भाषणापेक्षा एक व्हायरल पोस्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचते। मग सुरू झाला तो खरा खेळ। मीम्स, सटायर, सोशल मीडिया आणि सामान्य तरुणांच्या भावना। त्यांनी डिजिटल मोहिमेद्वारे बेरोजगारी, परीक्षा व्यवस्थेतील प्रश्न आणि युवकांच्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवला। यानंतर त्याने कॉकरोच जनता पार्टी या व्यंगात्मक उपक्रमामुळे तो देशभर चर्चेत आला। काहींना हा अनोखा प्रयोग वाटला, तर काहींना त्याला फक्त सोशल मीडियाचं स्टंट म्हटलं गेलं। पण एक गोष्ट मात्र खरी होती की लोक आता त्याच्याबद्दल बोलू लागले होते। जिथे लोकप्रियता असते तिथे वादही असतात। त्याच्या पोस्ट, आंदोलनाची शैली आणि राजकीय भाष्य यावर अनेकदा टीका देखील झाली। समर्थक म्हटले कोणीतरी तरुणांसाठी बोलत आहे, तर विरोधक म्हटले हे फक्त प्रसिद्धीसाठी आहे। सत्य काय हे निर्णय तर तुमच्यावर सोपवला आहे। तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कॉकरोच जनता पार्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं। वाद जर बाजूला ठेवले तर एक गोष्ट नक्की आहे, अभिजित दिपके यांनी हजारो तरुणांना सोशल मीडियावर एकत्र आणलं। राष्ट्रीय माध्यमांनी त्याच्या कामगिरीची दखल देखील घेतली। डिजिटल आंदोलन ही सुद्धा लोकशाहीतील एक प्रभावी पद्धत ठरू शकते हे त्याने दाखवून दिलं। आजही एक प्रश्न कायम आहे, अभिजित दिपके हे फक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत की भविष्यातील मोठे सामाजिक किंवा राजकीय चेहरा? याचं उत्तर तर काळच देईल। पण एका सामान्य तरुणाने देशभर चर्चा निर्माण केली हीच त्याच्या प्रवासाची सर्वात मोठी ओळख म्हटली जाते। तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तसंच तुम्हाला देखील वाटतं का की त्याने राजकारणात यावं की नाही यावं हे देखील सांगा। व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल इंडियनला व्हिजिट करा।